मित्रांनो, माझं नाव बाबूराव आहे. मी खेडेगावात राहतो आणि मी 20 एकर शेतीचा मालक आहे. त्यामुळे माझ्याकडे कामाकरिता खूप मजूर येत असतात. माझ्याकडे 25 म्हशी आहेत. त्यामुळे त्या म्हशीकरता मला दररोज हिरव्या चाऱ्यांची गरज असते. त्यामुळे 10 मजूर माझ्याकडे रोज कामाला येत असतात. त्यातल्या त्यात माझ्याकडे बायकासुद्धा कामाला आहेत. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त बायका माझ्या खालून गेलेल्या होत्या. मी गावातील खूप श्रीमंत असल्याने त्या मला कधी नाही म्हणायच्या नाही. माझ्या खाली येण्यासाठी त्यांना मी पैसे देत सुद्धा होतो. त्यासाठी खूप खुश असायच्या. कारण तुम्हाला तर माहीतच आहे, गावातले लोक दारू पितात. त्यांचे नवरेसुद्धा दारू प्यायचे, त्यांना मारझोड करायचे. त्या त्यांच्या नवऱ्याकडून काही खुश नव्हत्या, म्हणून मी त्या जसे म्हणाले तसे वागायचा. माझ्याकडे 25 म्हशी असल्यामुळे माझी दूध डेअरी होती. तसेच गावातीलही दूध मी जमा करत होतो. त्यामुळे माझ्याकडे भरपूर दूध जमा होत होतं व माझी दूध डेअरी खूप चालत होती. त्यामुळे घरामध्ये मला 20 एकर शेती कमाई व दुधाची कमाई येत होती. त्यामुळे घरामध्ये कसली कमी नव्हती. मी लाखो रुपये महिन्याला कमवत होतो. त्यामुळे माझं अतिशय आरामामध्ये दिवस जात होते. मला कसलीही कमी नव्हती. माझ्याकडे खूप मजूरमधून गावातील मुली व महिला येत होत्या. त्यामुळे मला कामाची खूप मदत होत होती. मजूर कायम येत असल्यामुळे मला म्हशी करता लागणारा गवत मोठ्या प्रमाणात भेटत होतं. त्यामुळे हिरवं वैरणमुळे म्हशी खूप दूध देत होत्या व माझा दूध व्यवसाय अजून वाढत होता. त्याचबरोबर मी आता गावामध्ये डेअरीसुद्धा टाकली होती व त्यात मी पेढे व तूप, दही, दूध याचा सुद्धा विकायला ठेवलं होतं. त्यामुळे आता माझं खूप चांगल्या पद्धतीने चालू होतं. माझ्या कामावर दुकानावरती 5 मजूर काम करत होते. गावामध्ये सरपंचाच्या निवडणुकीत मी जिंकून आलो होतो. त्यामुळे गावामध्ये माझा मान वाढला होता व मी आता दिवसामागून दिवस श्रीमंत होत चाललो होतो. माझी प्रगती खूप जोरजोरात होत होती. त्यामुळे मला पैशाची भरपूर कमाई होत होती. मी दररोज शेतामध्ये पण जात होतो. मजूर काय काम करतात ते मी पाहत होतो. एक दिवस आमच्याकडे आलेल्या मजूर गणपत मला म्हणाला की माझ्या शेजारी मंजुळा राहते आणि तिला कामाची खूप गरज आहे. तिला मी पाठवू का तुमच्याकडे? मला आता मजुरांची गरज नव्हती, तरीही मी त्याला होकार दिला. दुसऱ्या दिवशी एक 22 वर्षाची सडपातळ बांधा असलेली, दिसायला देखणी अशी मुलगी माझ्याकडे आली. मालक, मला काम पाहिजे. गणपत भाऊने मला पाठवलं. तिला पहिल्यांदाच पाहताच क्षणी मी थोडा स्तब्ध झालो. एवढी सुंदर मुलगी असून मी पाहिली नव्हती. तिचं नवीनच लग्न झालं होतं असं तिनं मला सांगितले. तिचं सौंदर्य बघून मला ती खूप आवडली. ही जर एवढी सुंदर वरतून दिसत असेल तर आतून कशी असेल याचाच मी विचार करत होतो. त्यामुळे माझं तिच्यावरती मन बसलं होतं. म्हणून मी तिला कामावरती रोज यायला सांगितलं. आता मी रोज शेताकडे फेरी मारायला लागलो. मी खास तिच्याकरिता मंजुराकडे पाहण्यासाठी फेरी मारत होतो. त्यामुळे तिलासुद्धा कळून चुकलं होतं की मालक माझ्यावरती लाईन मारतो, परंतु ती मला काही एक बोलायची नाही. कधीकधी माझ्याकडे बघून ती स्मित हास्य करायची. त्यामुळे माझी हिंमत अजून वाढत गेली व तीसुद्धा तयार आहे असं समजून मी तिच्यावर जास्तीत जास्त लाईन मारायला लागलो होतो. अशा प्रकारे दिवसामागून दिवस जात होते व मला आता मंजुळाचा लढा लागला होता व काही करून तिला आपली मैत्रीण बनवायचं असं मी मनाशी ठरवत होतो. परंतु कसे शक्य होईल त्याचा मी विचार करत होतो. कारण मी गावातील आता प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळे मी मंजुळासोबत असं काही करणं ठीक नव्हतं. परंतु माझं मन आता ऐकायला तयार नव्हतं. मला असं वाटत होतं की मला तिच्यासोबत प्रेम झालं आहे. मी जेव्हा शेतामध्ये जायचो तेव्हा मंजुळासुद्धा मला सारखी पाहू लागली होती. त्यामुळे मला तिचीसुद्धा सहमती असल्याचं मला जाणवू लागलं. एका दिवशी मंजुळा सकाळी माझ्या घरी आली व म्हणाली की मालक, माझ्या पतींची तब्येत खूप बिघडली आहे. त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्याकरिता मला मदत करा. तिने असे सांगितल्यानंतर मी खूप खुश झालो.
कारण मला काही करून मंजुळासोबत जास्तीत जास्त वेळ भेटायला पाहिजे व ती माझ्यासोबत यायला पाहिजे असे मी अपेक्षा करत होतो. व या निमित्ताने तिने मला सांगितल्यावर मी लगेच माझी गाडी काढली व गाडीत तिच्या नवऱ्याला टाकला व शहराकडे जाऊन त्याला चांगल्या दवाखान्यात ॲडमिट केलं. दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर तिच्या नवऱ्याचा इलाज चालू होता. गावी तिचे म्हातारी सासू व म्हातारे सासरे होते. तिचं लग्न होऊन फक्त 2 वर्ष झाले होते. आम्हाला डॉक्टरने काही टेस्ट करायला सांगितल्या होत्या व डॉक्टरने ज्या वेळेस सांगितले त्या सर्व टेस्ट मी करून आणल्या होत्या व त्या सर्व टेस्ट नॉर्मल आल्या. फक्त त्याच्या खाण्यामध्ये दूषित अन्न असल्यामुळे त्याला फूड पॉयझनिंग झालं होतं असं डॉक्टरने सांगितलं. परंतु मंजुळा खूपच घाबरली होती. आता तिचा नवरा दवाखान्यामध्ये ICUमध्ये ॲडमिट होता. मंजुळा दिसायला कोवळी होती. नवीनच लग्न झालेली. नवरा अचानक ICUमध्ये असल्यामुळे ती टेन्शनमध्ये आली. म्हणून मी दवाखान्यातच तिच्याबरोबर दिवसभर होतो. मला तिचा दुःखी चेहरा पाहत नव्हता. तिचं मन थोडं हलकं करण्यासाठी तिच्यासोबत मी गप्पा मारायला लागलो. मी तिच्याविषयी सर्व माहिती मिळवली. तिने तिच्या माहेरविषयी सांगितलं. तसंच तिचं किती शिक्षण झालेलं आहे हे त्याबद्दल तिने सर्व काही मला माहिती दिली. कारण ती ज्या शाळेत शिकली होती मी पण त्या शाळेमध्ये शिकायला गेलो होतो. त्यामुळे मी तिला त्या शाळेची सर्व माहिती विचारली. कारण ती माझ्यापेक्षा वयाने लहान होती. तेथील शिक्षकाविषयी आम्ही विचारपूस केली तेव्हा ते आमच्या शिक्षक होते. ते शिक्षक तिला पण होते हे मला माहिती झालं. कारण ती संस्थेची शाळा होती त्यामुळे तेथील शिक्षक बदलत नव्हते असं माझं निर्देशनात आलं होतं. मला तिच्यासोबत गप्पा मारताना खूप छान वाटत होतं. कारण मंजुळा दिसायला खूपच सुंदर होती, अगदी चित्रपटातील हिरोईनसारखी. त्यामुळे कोणी तिच्याकडे पाहिल्यानंतर तिच्यावरती सहज मोहित होईल असं होतं. तिचा नवरा हा शाळेमध्ये शिक्षक होता. परंतु त्या शाळेला ग्रँट भेटले नाही म्हणून त्याने बिना पगारी 10 वर्ष नोकरी करून शेवटी सोडून दिलं होतं. त्यामुळे आता ती लोकांच्या शेतामध्ये कामाला जात होती. तर तो सुद्धा लोकांकडे कामाला जायला लागला होता. म्हणून त्याचे हाल होत होते. आता त्याचा दवाखान्याचा जो खर्च आला तो सर्व खर्च मी केला होता. त्यामुळे मंजुळा माझ्यावरती खूप खुश झाली. मंजुळाने माझे आभार मानले की तुमच्यामुळेच मी माझ्या नवऱ्याच्या चांगल्या दवाखान्यामध्ये का ॲडमिट करू शकले. जर तुम्ही मला मदत केली नसती तर मला हे सर्व करता आलं नसतं. मी तिच्या दुःखाचा सांत्वन करत म्हणालो की तू माझ्याकडे रोज कामाला येतेस आणि तू खूप कष्टाळू आहेस. म्हणून तुझी काळजी घेणे माझे कर्तव्य असे मी तिला सांगितलं. तेव्हा ती म्हणाली की आजकालच्या जमान्यात कोणी कोणाकरता झिजायला तयार नाही. परंतु तुमच्यासारखा मालक भेटायला खरंच नशीब लागतं असं ती मला म्हणू लागली. तेव्हा मी तिला सांगितलं की इथून पुढे तुला काही मदत लागली तर न अडकता तू सरळ माझ्याकडे ये. मी तुला मदत करायला कायमस्वरूपी तयार आहे असं तिला सांगितलं. तेव्हा ती म्हणाली की तुम्ही माझ्यावरती एवढे मेहरबान कसे काय. तेव्हा मी तिला सांगितलं की त्याला काही कारण आहेत. योग्य वेळ आल्यानंतर मी तुला सांगेन. 4 दिवस तिचा नवरा दवाखान्यात होता. तेव्हा मी नेहमीच दवाखान्यात तिच्याकडे जायचो. त्यानंतर 4 दिवसामध्ये तिच्या नवऱ्याची तिथून सुट्टी झाली. तिच्या नवऱ्याला गाडीमध्ये टाकून घरी आणले. आता तो स्वस्थ झाला होता त्यामुळे त्याला मी घरी आणले होते. आता मंजुळा रोज शेतात यायला लागली होती. परंतु ती आधी माझ्याशी बोलत नव्हती. परंतु आता ती माझ्याशी रोज गप्पा गोष्टी करायला लागली होती. त्यामुळे मी आता तिला सर्व पायांवरती फक्त लक्ष ठेवायचं काम दिलं. तिला मी सांगितलं की तू आता कोणतेही काम करायचं नाही. तू फक्त मजुरांवरती मालकांसारखं लक्ष ठेवायचं काम कर. त्यामुळे मला जास्त लक्ष द्यावे लागणार नाही असे मी तिला सांगले. म्हणून ती पण खूप खुश झाली. कारण तिला आता काम करावे लागणार नव्हतं. फक्त मजुरांवरती लक्ष ठेवावे लागणार होतं. आणि अशा प्रकारे आता ती शेतामध्ये सर्व कामं संपवू लागली होती. त्यामुळे ती गेल्यावरती ती लगेच यायची व तेथील सर्व कामांची माहिती मला द्यायची.
त्यानिमित्ताने मला तिच्याशी खूप साऱ्या गप्पा गोष्टी करायला भेटत होत्या. एका दिवशी संध्याकाळी सर्व मजूर घरी गेले होते. शेवटी फक्त मंजुळा थांबली होती, कारण मी तिला माझ्या गाडीतून घेऊन जाणार होतो. मी तिला भेटल्यावर आता माझ्या मनात काय चालू आहे ते तिला कळालं होतं. तेव्हा ती मला म्हणाली की मला तुमच्या मनात काय आहे ते मला माहीत आहे. तेव्हा मी म्हणालो की मंजुळा, मला तू खूप आवडलेली आहेस आणि म्हणून मला तू माझी मैत्रीण म्हणून पाहिजे आहे, असं मी तिला सांगितलं. तेव्हा ती म्हणाली की मलाही तुम्ही मनापासून आवडतात, परंतु समाजाच्या लाचेखातात मला तुमच्याशी काही बोलता येत नव्हतं. परंतु आता मी तुम्हाला माझा मित्र मानलेला आहे, त्यामुळे आता आपण दोघेजण मित्रमैत्रीण म्हणून राहू, असं तिने सांगितलं. तेव्हा मी तिला सांगितले की नक्की. तेव्हा ती हो म्हणाली. मग मी तिला सांगितलं की चल आपण बाजूच्या ऊसाच्या शेतामध्ये जाऊ, असं तिला सांगितलं. तेव्हा ती म्हणाली की इकडे काही मजूर आहेत, एक काम करा, तुम्ही पुढे जा व मागच्या साईडने मध्ये सेंटर बांध आहे, त्या बांधाने मी इकडच्या साईडने येईल व आपण तिथे भेटू, असे तिने मला सांगितलं. व त्याचप्रमाणे मी पुढे गेलो व मागच्या साईडने ऊसामध्ये घुसलो. तीसुद्धा समोरून मंजुळाने टॉयलेटला चालली असं सांगून पाण्याचा डब्बा घेऊन ती ऊसामध्ये आली होती व आम्ही दोघेजण आल्यानंतर ऊसामध्ये भेटलो होतो. माझी खूप दिवसांची इच्छा आज पूर्ण होणार होती. तिचाही माझ्यावर खूप प्रेम होतं, त्यामुळे तिचं शरीर मला ती द्यायला तयार झाली होती. आम्ही भेटल्यानंतर मी तिला माझ्याजवळ घेतलं. तशी ती खूप लाजली. तिथे आम्हाला पाहायला कोणी नव्हतं. हळूहळू आम्ही दोघाजणांनी तिथे एकमेकांना आपल्यामध्ये सामावून घेतलं. तिची चव खायला खूप मजा येत होती. कवडी लुसलुसीत यौवनाने भरलेली चखायला भेटल्याने मी खूप खुश होतो. तिला देखील माझ्यासोबत मजा येत होती. मित्रांनो, अशा प्रकारे माझ्या मनात असलेली भावना आज पूर्ण झाली होती. त्यामुळे माझं मन प्रसन्न झालं होतं, कारण की जिच्यावर मी लाईन मारत होतो आज प्रत्यक्ष ती मला भेटली होती व माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली होती. म्हणून मी तिचा पुरेपूर उपयोग घेतला. 1 तासापर्यंत आम्ही खूप मज्जा केली. तेव्हा ती मला म्हणाले की मालक, तुम्ही तर खूपच रंगाडे आहेत, तुमच्यात खूप दम आहे. आज मी खूप खुश झाली तुमच्यामुळे. तुमच्या खालची चव देखील छान आहे. पहिल्यांदाच मी ते चोखले. आम्ही जेव्हा दोघेही थंड झालो त्यानंतर आम्ही एकमेकांपासून दूर झालो. आता मंजुळा मी जेव्हा म्हणेल तेव्हा ती माझ्यासोबत यायची. त्या बदल्यात मी तिची खूप काळजी घ्यायचा, तिला पैसा द्यायचो. त्यामुळे ती माझ्यावर खूप खुश होती आणि मला हवे ते आणि हवे तसे करू द्यायची. तर मित्रांनो, अशा प्रकारे मंजुळाला मी उसात नेऊन कार्यक्रम केला. मित्रांनो, अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी मला तुमची साथ द्या. साथ देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.